बीड जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठा राडा झालेला आहे। बीड शहर, गेवराई आणि माजलगावमध्ये दगडफेक आणि हाणामारीचा प्रकारही घडलाय। बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आल्याचंही पाहायला मिळालं, तर गेवराईमध्ये पंडित आणि लक्ष्मण पवारांचे कार्यकर्ते आपापसात भिडले। माजलगावमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून 2 गटात तुफान राडा झाला। बीडमध्ये कुठे आणि कसा राडा घडलेला आहे पाहूयात। बीड, माजलगाव, गेवराईत मतदानावेळी मोठा राडा। दगडफेक आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण। बीडमध्ये दोन्ही पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने। तर गेवराईत पंडित आणि लक्ष्मण पवारांच्या गटात तुफान राडा। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मतदानावेळी बीड जिल्ह्यात मोठा राडा पाहायला मिळालाय। बीड, माजलगाव आणि गेवराईत हा राडा झालाय। दगडफेक आणि लाठ्याकाठ्यांनी झालेल्या मारहाणीमुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता। बीडमध्ये 2 राष्ट्रवादी आमने सामने, तुफान दगडफेक। बीड शहरातील शाहूनगर भागात नगर परिषद निवडणुकीवेळी तुफान राडा झालाय। राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले। दोन्ही बाजूने एकमेकांवर दगडफेक झाली आहे। इतकंच नाही तर लाठ्याकाठ्यांनी मारहाण झाल्याचंही पाहायला मिळतंय। एका दुकानासमोर बसायला टाकलेला बाकडा उचलून मारण्याचा प्रयत्नही झालाय। दरम्यान या राड्यानंतर शहरामध्ये सर्वत्र पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। बीड शहरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। दरम्यान हा राडा नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही। बीडच्या माजलगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात जोरदार राडा। बीडच्या माजलगावमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदानावेळी 2 गटात मोठा राडा झालाय। वॉर्ड क्रमांक 5 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपावरून भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले। या राड्यानंतर माजलगाव शहरात तणावाचं वातावरण आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। गेवराईत विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण पवारांचे कार्यकर्ते आपसात भिडले। बीडच्या गेवराईत देखील मोठा राडा झालाय। आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। दोन्ही बाजूने दगडफेक आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण झाली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान गेवराईत सध्या तणावपूर्ण शांतता आहे। विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण पवार यांनीही कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय। बीड म्हटलं की राडा हे समीकरणच आता बनलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता नगर परिषद निवडणुकीत देखील बीडनं आपला नावलौकिक कायम ठेवलाय। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।